कमी पावसामुळे सोयाबीनवरती क्लोरोसिस नावाची विकृती आली आणि त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेले आहेत. शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन जे आहे ते क्लोरोसिसमुळं उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावरती आणि त्यावरती नियंत्रण कसं मिळवायचं या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे अशा तज्ज्ञ आहेत, गडदे सर. सर, कशा पद्धतीने याच्यावरती नियंत्रण मिळवू शकतं आणि काय काळजी घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी? आता हे बघा, यावर्षी काय झालं, की आपल्या एल निनोच्या प्रभावामुळं मान्सूनचं आपलं आगमन थोडंसं उशिरा झालं आणि त्याच्यामुळं सोयाबीनच्या पेरण्याला उशीर झाला. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, की त्याच्यामध्ये पावसामध्ये अनियमितता झालेली आहे. तर या सर्व गोष्टीमुळं काय झालेलं आहे, की पिकाला जमिनीमधून लोह जे आपण शोषण करतो, त्याच्यासाठी थोडंसं त्याला त्रासदायक जात आहे पिकाला. आणि त्याच्यामुळं कंटिन्यू जर याच्यामुळं काय होत आहे, की असे पानं पिवळे, याच्यात आपण जर बघितलं की याच्यात शिर हिरवी आहे आणि बाकीचं शिरामधला जो भाग आहे तो जरा पिवळा आहे. याला आपण ही लोहाची कमतरता आहे. लोह एक आपलं सूक्ष्म अन्नद्रव्य आहे, त्याची कमतरता आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की आपल्या जमिनीमध्ये झिंकसुद्धा कमी आहे. तर आपल्याला अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एकतर आपल्याला याच्या माध्यमातून फवारणीच्या माध्यमातून आपल्याला एक झिंकची फवारणी द्यावं लागेल त्याला. EDTA चिलेट म्हणून आपल्या जे याची लोहाची आपल्याला फवारणी द्यायची, त्याची 50 ग्रॅम किंवा 50 मिली 10 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून त्याची फवारणी द्यायची आहे. किंवा आपण याच्यामध्ये बाकीचे सगळे जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत, 5-6 सूक्ष्म अन्नद्रव्य, त्याच्यामध्ये झिंक असेल, लोह असेल, मॅग्नीज असेल, तर याचे 5-6 जे आपले जे सूक्ष्म अन्नद्रव्य त्याचं एक कॉम्बिनेशनवाले एक सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड 2 म्हणून एक आपल्या मार्केटमध्ये प्रोडक्ट मिळते. ते कोणत्याही कंपनीचं घ्या, ते त्याची 50 मिली किंवा आजकाल लिक्विडमध्ये बी आहे आणि याच्यामध्ये सॉलिड फॉर्ममध्ये सुद्धा आहे. ते 50 मिली किंवा 50 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून त्याची फवारणी केलं तर हे 7-8 दिवसामध्ये आपले जे जसे पाने पिवळे पडलेले आहेत असं दाखवलेले सॅम्पल, तर ते आपले पूर्ववत होतात, वापस हिरवे होऊन जातात. आणि खूपच जास्त डिफिशियन्सी असली तर तशा परिस्थितीमध्ये आपल्याला परत 8-10 दिवसांनी त्याची आपल्याला एक फवारणी घ्यायची आहे. आपल्याला आणखीन एक काळजी इथे घ्यायची आहे, की बरेच शेतकरी संभ्रम होत आहेत की पानं हे पिवळे पडलेले आहे, याच्यामुळे कधी मोजाक आलेले काय. पण मोजाक इतक्या लवकर येत नसतो आपल्याकडं. ते आपल्याला म्हणजे फुलोऱ्याच्या अवस्थेच्या नंतर आपल्या इकडं त्याचं आगमन होत असते सहसा. तर याच्यामध्ये संभ्रम होऊ नका. आणि बऱ्याच वेळेस काय होते, की मोझॅकमध्ये जर आपण पाहिलं तर याच्यात असे हिरवे पांढरे असे चट्टे पडतात. आणि याच्यामध्ये आपण जर बघितलं की ही जी शीर आहे ती हिरवी आहे, शिरामधलं जे भाग आहे तो पिवळा आहे. त्याचा पॅटर्न वेगळा आहे आणि याचा पॅटर्न वेगळा आहे. त्याचा प्रसार जो आहे तो पांढरी माशीमुळे होत असतो. आणि त्याच्यासाठी आपल्याला काळजी घेण्यासाठी एकतर आपण आपली पिवळे चिकट सापळे लावायचे, एकरी 20 लावायचे त्याच्यामध्ये. किंवा मग आपल्याला जे वेळोवेळी समजा थायमिथॉक्झामसारखं जे कीटकनाशक आहे त्याची 50 मिली प्रति एकर याप्रमाणे त्याची फवारणी करायची आहे. किंवा मग बीटासायफ्लोथ्रिन प्लस इमिडाक्लोप्रिड जे आहे तर त्याची आपल्याला जवळपास 100 मिली एका एकरला त्याची फवारणी करायची आहे. असे आपण याच्यामुळे आपल्याला दोन्ही प्रकारचे, एक तर पांढऱ्या माशीचा आपल्याला प्रादुर्भाव कमी करता येतो आणि दुसरा म्हणजे आपल्याला जे किडे जे असतात आपले जे त्याचेसुद्धा म्हणजे पाने खाणारे किडे आहेत त्याचंसुद्धा नियंत्रण करता येते. तर थोडंसं आपल्यामध्ये दोन्ही याच्यामधला असा बेसिक फरकच आहे याच्यामधला क्लोरोसिसचा आणि आपल्या या येलो मोझॅकचा. धन्यवाद. सर, जर काळजी नाही घेतली शेतकऱ्यांनी तर याचा परिणाम कशा पद्धतीनं वाढू शकतो हां. आणि त्याचा उत्पन्नावर काय परिणाम? नाही, काळजी जर आपण नाही घेतली तर निश्चितच याच्यामुळे जरा हे सगळे पानं आपले प्रकाश संश्लेषणाची क्रिया सगळी मंदावती आणि त्याच्यामुळं या पानं जी आहे सगळे करपून जातील आपली. पहिले असे पानं हिरवे होतात, मग त्याच्यावर असे ठिपके ठिपके पडतात आणि कालांतराने सगळं पानंच आपलं जर आपण त्याच्यावर फवारण्या नाही घेतल्या तर हे पानं सगळं होऊन जाते आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे याच्यामध्ये. मोझॅकमध्ये सुद्धा तसंच आहे. फार तुम्हाला म्हणजे 70, 75, 80% सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला नुकसान होते मोझॅकचा जर अटॅक आला तर. तर दोन्ही गोष्टींमध्ये आपल्याला काळजी करणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. सूक्ष्म अन्नद्रव्याची आपल्याला त्याच्यामध्ये फवारणी करण्याची गरज आहे, याची आपली आपल्या लोहाची आणि याच्यामध्ये आपल्याला रासायनिक कीटकनाशकाची आणि आपले चिकट पिवळस आपल्याला लावायचे आहे त्याच्यामध्ये. धन्यवाद. बघतो की गडदे सर होते आणि या संदर्भात जे आहे ते क्लोरोसिस नियंत्रणात आणण्यासाठी वेळीच शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असं त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरापर्सन सुदर्शन पाटील सर, ज्ञानेश्वर उमराठी, विज्ञान मराठी, परभणी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.